श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो आपणा सर्वांना माहिती आहे की थंडीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि हा हंगाम सुरू झाला की घरातील स्त्रिया, वडीलधारी मंडळी आणि मुलांच्याही मनात एक महत्त्वाचा प्रश्न येतो. बाथरूम किंवा शौचाला जाऊन आल्यावर आपण देवापुढे दिवाबत्ती लावू शकतो का? पूजा कशी करावी? अनेक माता भगिनी रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवाबत्ती लावून पूजा करतात. कधी कधी घरातील ज्येष्ठ व्यक्ती ते करतात, तर कधी लहान मुले सुद्धा श्रद्धेने दिवा लावतात. पण सकाळच्या वेळी हा प्रश्न सहसा पडत नाही, कारण सकाळी आपण आंघोळ करूनच पूजा करतो. आंघोळ करून देवपूजा केल्यामुळे मनात शंका राहत नाही आणि त्यानंतर आपण आपली कामे सुरू करतो. पण बघतो खरा विचार येतो तो संध्याकाळच्या वेळी, कारण दिवसभर आपण वेगवेगळ्या कामात व्यस्त असतो. या काळात आपण अनेकदा बाथरूमला जातो, तर काही जण कधी कधी शौचालयाही जाऊन येतात. त्यामुळे मनात विचार येतो की दिवसभरात बाथरूम किंवा शौचाला जाऊन आलो असलो तर संध्याकाळी देवापुढे दिवा लावता येईल का? त्यानंतर पुन्हा आंघोळ करणे गरजेचे आहे का, की फक्त हातपाय धुतले तर चालेल? तर बघतो या प्रश्नात लाजण्यासारखे काहीच नाही, कारण हा प्रश्न पूजा आणि पवित्रतेशी संबंधित आहे. हिवाळ्यात हा प्रश्न जास्त प्रमाणात जाणवतो, कारण पाणी खूप थंड असते. वारंवार हातपाय धुणे किंवा कपडे काढून पुन्हा पुन्हा धुणे त्रासदायक वाटते. अनेकांनी स्वेटर, मोजे किंवा उबदार कपडे घातलेले असतात, त्यामुळे हातपाय धुणे अवघड जाते. तुम्ही सकाळी आंघोळ करून मंदिरात किंवा घरात दिवाबत्ती लावली असेल, त्यामुळे त्यावेळी काही अडचण नसते. पण सकाळनंतर संपूर्ण दिवस जातो आणि पुन्हा संध्याकाळची पवित्र पूजा करण्याची वेळ येते, तेव्हा हाच प्रश्न मनात येतो. बघतो संध्याकाळी होईपर्यंत आपल्यापैकी अनेक लोक दिवसभरात बाथरूमला जातात, तर काही जण शौचालयाही जाऊन येतात. अशा वेळी मनात अपवित्रतेची भावना, अशुद्धी येते, कारण बाथरूम किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर शरीर त्या क्षणी अशुद्ध झाले आहे असे अनेकांना वाटत राहते. म्हणूनच अशा अवस्थेत तुम्ही लगेच देवापुढे दिवा लावायला किंवा पूजा करायला जाऊ शकत नाही असे मनात येते. मग असा कोणता नियम आहे ज्याचे पालन बाथरूम किंवा शौचाला जाताना केले तर तुम्ही अशुद्ध न राहता शुद्ध राहू शकता आणि संध्याकाळची दिवाबत्ती आंघोळ न करता लावू शकता? हा नियम सर्वप्रथम माता भगिनींनी लक्षात घ्यावा, कारण बहुतांश घरात संध्याकाळी दिवा लावण्याचे काम त्या करत असतात. हिवाळ्यात दिवसभर वारंवार हातपाय धुणे त्रासदायक वाटते, कारण पाणी खूप थंड असते. अनेकांनी मोजे, स्वेटर किंवा उबदार कपडे घातलेले असतात, त्यामुळे वारंवार धुण्यात अडचण येते. बघतो सकाळी आंघोळ व पूजा झाल्यानंतर जर तुम्ही दिवसभरात बाथरूमला गेलात तर परत आल्यानंतर तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. या 3 गोष्टी केल्या की तुम्ही शुद्ध राहता आणि संध्याकाळची दिवाबत्ती लावू शकता. नंबर 1, बाथरूममधून आल्यावर सर्वात आधी हातपाय स्वच्छ धुवा. नंबर 2, 3 वेळा कुल्ला करा, म्हणजेच तोंडात पाणी घेऊन तोंडात ते पाणी स्वच्छ फिरवा आणि पाणी बाहेर टाका. ही क्रिया तुम्ही 3दा करा. नंबर 3, शेवटी तुम्ही थोडे पाणी चेहऱ्यावर लावा किंवा ओला हात चेहऱ्यावर फिरवा, म्हणजे तुम्ही पूर्णपणे शुद्ध होता. फक्त हा नियम फक्त स्त्रियांसाठी नाही तर सर्वांसाठी आहे, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी सुद्धा. बाथरूममधून आल्यावर जर हे 3 कामे केली तर तुम्ही पूर्णपणे शुद्ध राहता. तर हो बघतो यासाठी पाणी वापरावे लागते, पण अतिशय कमी प्रमाणात. अन्यथा शेवटी पुन्हा आंघोळ हाच पर्याय उरतो. तुम्हाला हवे असल्यास हातपाय तोंड धुण्यासाठी तुम्ही गरम पाणी वापरू शकता, त्यात काहीच चुकीचे नाही. पण काही जण सकाळी घराबाहेर ऑफिसला, ड्युटीला किंवा कामासाठी निघून जातात. त्यांच्या मनात प्रश्न येतो की बाहेर असताना हा नियम कसा पाळायचा? तर पहा, बाहेर असताना हा नियम पूर्णपणे पाळणे शक्य होत नाही, कारण पायात मोजे किंवा बूट असतात. हात तोंड धुण्यासाठी जागा मिळेलच असे नाही, किंवा तसे वातावरण सुद्धा नसते. म्हणून बाहेर असताना हे सर्व करणे शक्य होत नाही बघतो. म्हणून जे लोक दिवसभर बाहेर काम करतात आणि संध्याकाळी घरी परततात त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे. लक्ष देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे. संध्याकाळी घरी आल्यावर शक्य असल्यास गरम पाण्याने तुम्ही आंघोळ करा, हे तर उत्तमच आहे. पण जर ते शक्य नसेल तर दिवसभर घातलेले कपडे काढून तुम्ही वेगळे ठेवा. मग गरम किंवा थंड पाण्याने जसे तुम्हाला सोयीचे वाटेल तसे पाणी घ्या आणि हातपाय तोंड स्वच्छ धुवा आणि कुल्ला करा. त्यानंतर स्वच्छ नीटनेटके कपडे परिधान करा आणि मग तुम्ही देवापुढे दिवा लावा किंवा पूजा करा. काही अडचण नाही, तुम्ही शुद्धच राहता. ज्येष्ठ मंडळी बाथरूमला जाताना दिवसभर मोजे न काढताही राहतात, तर त्यांनी किमान हात धुवून कुल्ला करून बाहेर यावे. पण संध्याकाळी मंदिरात जाताना किंवा दिवा लावताना मोजे जरूर काढावेत आणि पूजेपूर्वी हातपाय गरम पाण्याने धुतले तरी चालते. आता थेट मुख्य प्रश्नाकडे वळत बघतो. जर तुम्ही दिवसभरात कधीही शौचालयात जाऊन आलात तर त्यानंतर फक्त हातपाय धुणे पुरेसे आहे का, की आंघोळ करणे आवश्यक आहे? अशा वेळी तुम्ही शुद्ध राहता का अशुद्ध? तर पहा,
जर तुम्ही दिवसभरात कधी शौचाला जाऊन आलात तर त्यावेळी तुम्ही पूर्णपणे अशुद्ध होता आणि शौचाच्या वेळी घातलेले कपडेही तुमचे अशुद्ध मानले जातात. म्हणून यासाठी सरळ आणि सोपा नियम असा आहे की शौचाला जाऊन आल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक आहे. जर तुम्ही शौचावरून आल्यानंतर आंघोळ करत नसाल तर तुम्ही संध्याकाळी दिवाबत्ती लावू नये किंवा मंदिरात सुद्धा जाऊ नये, कारण अशा वेळी तुम्ही अशुद्ध अवस्थेत असता. जर तुम्ही फक्त हातपाय तोंड धुतले आणि कुल्ला केला तरी तुम्ही पूर्णपणे शुद्ध होत नाही. अशुद्ध अवस्थेत दिवाबत्ती लावणे किंवा मंदिरात जाणे योग्य नाही बघतो. असे केल्यास देव आपल्यावर नाराज होतात असे मानले जाते. हा नियम सर्वांसाठी आहे, स्त्रिया, पुरुष, ज्येष्ठ आणि लहान मुलांसाठी सुद्धा. म्हणूनच दिवसभरात जेव्हाही शौचाला जाल त्यानंतर स्नान करणे हाच योग्य मार्ग आहे. पण थंडीमुळे जर आंघोळ करणे शक्य नसेल तर त्या दिवशी पहिला पॉइंट, घरात दिवा लावू नका. दुसरा पॉइंट, मंदिरात जाऊ नका किंवा घरातील पूजा किंवा दिवाबत्ती दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही करून घेऊ शकता. अनेक जण हिवाळ्यात जाड कपडे, स्वेटर, शाल किंवा मौजे घालून असतात. अशा वेळी शौचाला गेल्यावर इतके कपडे धुणे शक्य नसेल तर काय करावे? तर यासाठी नियम असा आहे की शौचाला जाताना फक्त तेवढेच कपडे घाला जे नंतर सहज तुम्हाला धुता येतील. उरलेले जाड कपडे बाहेर काढून ठेवा. शौचावरून आल्यानंतर स्वतः आंघोळ करा आणि घातलेले कपडेही धुवा. त्यानंतर तुम्ही आधी काढून ठेवलेले जाड उबदार कपडे पुन्हा घालू शकता. बघतो या पद्धतीने हिवाळ्यात सुद्धा शौचाला किंवा बाथरूमला जाऊन आल्यावर पवित्रता राखणे आणि संध्याकाळची दिवाबत्ती करणे शक्य आहे. बघतो मी इथे तुम्हाला बाथरूम, शौच आणि दिवाबत्ती संदर्भातील सर्व महत्त्वाचे नियम आपल्याला सांगितलेले आहेत. तरीही तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमच्याकडे किती थंडी पडत आहे तेही मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.